इकडे आम्ही आता पाचाडला येऊन थांबलेलो जिजाऊ मातेच्या समाधीजवळ आणि आतमध्ये पाय वगैरे पडून आलो. पण बाहेर येऊन बघतो तर हेल्मेटच गायब होता. नमस्कार, मी आहे आशिष सुर्वे. मी निघतोय आज रायगडसाठी. पहिल्यांदा बाईकने जातोय. ह्याच्या आधी पण बाईकने गेलो, पण तेव्हा दादा होता चालवायला. त्या टायमाला मी बाईक घेऊन जातोय आणि अथर्व आहे आपल्यासोबत. बॅग वगैरे पॅकिंग झाली आपली. आता फक्त थोड्या मिनिटात निघेल लगेच. आता निघालोय. आता अजून टमाट्याचं आहे. अथर्वची वाट बघते. अथर्व आला की जाय आता दिल्लींचा खाते. आता पनवेलला पोचलोय. पनवेलवरनं आता आठवडा वगैरे करत माणगावपासून आपण रायगडला जाऊ. हे बघा, हे एक झाड आहे आपला मुंबई गोवा हायवेला. तर हे झाड म्हणजे जेव्हा हायवे बनवतो ना तेव्हा तोडण्यासाठी खूप काही प्रयत्न केले, पण हे काय झाड तुटलं नाही. नंतरला हा हायवे म्हणजे त्या झाडाच्या असा भोवती असा हायवे हे केला आणि हा झाड अजून आहे तसाच आहे. काही केला हा तुटला नव्हता. इथं मंदिर आता पांढरपूर सोडलाय. माझं खूप वर्षाचं एक स्वप्न होतं, स्वतःच्या बाईकवरून रायगड गाठायचा आणि शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवायचा. आज तो दिवस आलाय. हँडलवर हात आहे, पण मन आधीच रायगडवर पोहोचले. आज माझं एक मोठं स्वप्न पूर्ण होते. खूप एक्साइट होतो. हा फील ठेवायचा होता आणि खरं सांगायचं तर आज मी फक्त प्रवास करत नाही, माझं स्वप्न जगतोय. आता माणगावला आलोय. माणगाव पासून आता थोडंच आहे. लवकर आता पोहोचू. काळोख व्हायच्या आधी मला तो रायगडचा आधी तो घाट वगैरे लागतो, तो मला पार करायचा. काळोखात नाही करायचं. आता थांबलो इथं कॉफी वगैरे प्यायलो, कारण नाईट पण परत झोप प्यायला नको ट्रेक करताना. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रायगडवर जाण्यापूर्वी राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेतलं, कारण स्वराज्याच्या जनतेला वंदन केल्याशिवाय माझा रायगडचा प्रवास कधीच पूर्ण होत नव्हता. यावेळी दर्शन घेऊन मी निघालो. इकडे आम्ही आता पाचाडला येऊन थांबलेलो जिजाऊ मातेच्या समाधीजवळ आणि आतमध्ये पाय वगैरे पडून आलो. पण बाहेर येऊन बघतो तर हेल्मेटच गायब होता. हेल्मेट कुठं होता माहिती आहे का? एक कोणतरी काका आहे बापू म्हणून, त्याने आमचं हेल्मेट हे बघा आतमध्ये ठेवलं आहे. कशाला ठेवलं आहे काय माहिती. आता ते गेले रोपवेला. इकडं आमचं हेल्मेट राहिला, पण तेवढंच काम करायला पण भेटलं, तेवढं हातभार लागला. पार्सलचा कोर्ट करून पुढे आलो आहे आता ना आला. मी तयारी करता निघते आता. इथं जरा खाऊ आता आला आणि जाऊ. आता इकडे पाचडला जेवायला थांबले. व्हेज थाली मागवले दोघांनी. जरा जेवू, बसू आणि मग वर चढू. तसं काही नाही, आम्ही म्हणून लवकर होतो, आरामात चिलमध्ये वरती जायचं. आणि जो हेल्मेट घेऊन गेलेले त्याने हेल्मेट तर दिला, प्लस आम्हाला तिकडे काम करायला जरा भेटलं, म्हणजे तेवढाच हातभार लागला आमच्या कामासाठी. हेल्मेट काय काय गोष्टी झालेल्या बरं असतं. जर ते हेल्मेट आम्हाला लगेच भेटलं असतं, आम्हाला तिथं कामं करायला भेटलं नसतं. आम्ही तेवढंच सामान पोचवायचे हे केलं. चालते, वेळ थाली येऊन दे मग चला. रायगड अगदी जवळ आला होता. पायथ्याशी पोचल्यावर जेवणासाठी थांबलो आणि जेवण करून घेतलं. इकडे जेवायला आलेलो त्या काकाने आम्हाला फोटो आणि हे महाराजांचा फोटो दिले.
असंच फ्रीमध्ये. हे बरोबर देशमुख हॉटेलच्या समोरच आहे हॉटेल. थँक्यू काका. थँक्यू बोल. मला पण ते आवडलं जेन्युनली खरंच. कधी पण तुम्ही इकडे आला नाही हॉटेलला नक्की भेट द्या. अजून किल्ला पण चढलो नाही, आताच दम लागला भाई. फुल राम राम. आता आले पायथ्याशी. नाणे दरवाजापासून जाऊ. इकडे पाण्याची सोय वगैरे केली. उद्यापासून डॉक्टर वगैरे पण असतील. आता सध्या डॉक्टर वगैरे नाही, ते ORS आणि वगैरे द्यायला. चला बाय. नाणे दरवाजापासून किल्ला चढायला सुरुवात केली आहे. किल्ला असं इकडनं लय जवळ वाटतो, पण खूप मोठा आहे. दरवेळी मला दम लागतो इकडं. बघू आता किती उशीर चालतो आणि लगेच बसतो. नाणे दरवाजा तिथे पोचलोय. पहिला टप्पा पार. हे काहीतरी बाण पहिलं नव्हतं हे. हे वरचे ब्लॉक पुन्हा नंबरिंगने बसवले. जय श्रीराम. तर इकडे एक मित्र भेटले, कोल्हापूरवरून आले. मित्र हां, हे काय असतं म्हणजे? विट्या म्हणजे काय करतात? ही दोरी सोडून एक 20 फूट अशी लांब जाते आणि जर तुमच्या शत्रू त्या आता ते पोरगं गेला की मोठा तिथपर्यंत असला तर ती विट्या जाऊ शकते फेकल्या मार. थँक्यू. हे बघा, माझ्या दरवाजापाशी आलो आहे. इथं कुठे दमलाय म्हणून थांबलो आहे. नाही हो, मी दमले. जाऊ. हे बघा, यांचे सगळे मैदानी खेळ असणार आहे उद्या. वर चढून आलो आता इथं माझ्या दरवाजापासून. व्हिडिओ काढायलाच विचारलं. खूप मस्त वातावरण होतं तिकडं. हे 4 तारखेपासूनच माणसं यायला चालू झाली. गेल्या वर्षी एवढी नव्हती, पण ह्या टायमाला खूप जण लवकर आले. तिथं खूप सारे मित्र झाले. आता थोडंसंच अंतर आहे वरती, पण ते पण मला जास्त वाटते. भेटू आता डायरेक्ट गडाव्यास. इथे एक छोटी मुलगी, ती पण गट सर करते. तुझं नाव काय बाय? शांत बसले, दमली नाही पण. बाय बाय. ढग बघा कसे वाहत आहे. फुल असे एकदम अंगावर येते बघा. हळूहळू स्वर्गाची पायरी चढतोय असं वाटते. म्हणजे स्वर्गाचीच पायरी आहे. शिरकाई देवीच्या मंदिरच्या इथं पोचलोय. खूप मस्त असा हार देवीला घातलाय. एंट्री नाही वाटतं आतमध्ये. शेवटी होळीच्या मला वाट पोहोचलो एकदाचा.
महाराजांच्या इथं जाऊ, पाया पडू, टेंट लावू आणि मग फिरू नगरखाना सगळीकडे फिरू. टेंट वगैरे लावून झालं आहे. रात्रीचे किती वाजले? 1:45 झाले असते. 1:45 झाले. टेंट लावलं आहे आणि आता इथं झोपू जरा आणि सकाळी उठून मस्त की गड फिरू, पूर्ण किल्ला फिरू आणि नंतर 4 वाजता कार्यक्रम सुरू होईल, गडपूजन वगैरे सर्व. चला, गुड नाईट. झोपला घेऊ. गुड नाईट. आत्ताच उठलो, तोंड वगैरे धुतलं पण पाणी नाही म्हणून फक्त ब्रशच केल्या. तोंड धुवायचं हे नाही तर काहीच नाही केलं. कुठं जाऊ? आत्ता जाऊ जरा बघतो, फिरून येतो. पाणी आहे का? सकाळचे वाजले 8. आता गर्दी बघू शकता, हळूहळू वाढले. मी चाललोय पाणी आणायला. इथं पाणी आहे, बघू आता. लवकर पाणी भरायचं काम चालू आहे. चला. मंदिर गेल्या वर्षी इथं बाजूला राहिलो, आता इथं राहिलो. आणि इकडे जाम आणि पाव खाते. आता किल्ला फिरायला सुरुवात केली. राजसदर जाऊन येतो. लोक लगेच व्हाईट कुठून घालतो. नगरखान्यातून आत प्रवेश करताच सोहळ्याची लगबग जाणवू लागली. राजसदर सजवण्याची तयारी सुरू होती. प्रत्येकजण आपापल्या परीने शिवराज्याभिषेकाचा सोहळा हा अधिक भव्य करण्यासाठी झटत होता आणि त्याच गरजेत एक कलाकार आपल्या कलेतून छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत करत होता. प्रत्येक कलर हा महाराजांप्रती असलेला आदर आणि प्रेम दाखवत होता. खरंच रायगडावरती आलं की प्रत्येकजण स्वराज्याची सेवा आपल्या पद्धतीने करत असतो. खूप सारे मावळे इथं जमले. तिथं मैदानी खेळ होणार 4 वाजता. अजून तर आताच वाजले 9:30. ते दगडी वगैरे आहे ना, ते सर्व साफ करते आता. बघा किती माणसं आली आता. इथं अजून काहीच नाही, अजून येतील संध्याकाळपर्यंत, अजून वाढतील. जगदीश्वराच्या दिशेने पावलं पडत होती. प्रत्येक पावलागणी गर्दी वाढत होती. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दूरदूरहून आलेले शिवभक्त रायगडावरती एकत्र जमले होते. त्या गर्दीत एक दृश्य मनाला स्पर्शून गेलं. एक वडील आपल्या छोट्या मुलाला खांद्यावर घेऊन जगदीश्वराच्या दर्शनासाठी चालले होते. पिढ्या बदलतात, काळ बदलतो, पण शिवरायांवरील श्रद्धा आणि संस्कार असेच पुढे जात राहतात. मंदिरात दर्शनासाठी मोठी रांग होती, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील समाधान आणि भक्तिभाव दिसत होता. दर्शन घेऊन बाहेर आलो तर मंदिराच्या सजावटीची लगबग सुरू होती. कोणी फुलांची आरास करत होतं, तर कोणी आपल्या कष्टातून सोहळ्याला अधिक सुंदर बनवतं. आणि त्या वातावरणात एका मुलीच्या आवाजाची शिवभक्तीची गोड सुरावट घुमत होती. इकडे सर्व वॉशरूम विशरूमची सोय प्रॉपर केलेली आहे, तर कृपया कोणी पण बाहेर जाऊ नये. इथं आत्ताच कुठे जाऊन आला.
आता जे मर्दाने खेळ खेळणारे म्हणजे जे पोरी त्यांच्या हस्ते वाटतं हे करणार आहे सर्व पोरीमुळे म्हणजे मानवंदन देणार आहे. जाम होणे आहे आता 10 वाजले आणि जाम होणे. चला आता तिकडे जरा भजन बिजन बघू जरा. हे बघा तिकडे थांबलं आहे मस्त की तिथं जगदीशमध्ये इथे नगरखाना. इकडे आपण अन्न छत्रासाठी लाईन आहे. अन्न म्हणजे कुठे कुठे गायब झाला. हां तो बघा पुढे. आता तिकडे आपण मित्रांकडे बघू जर भजन बिजन बोलत तर जाऊ एन्जॉय करू आणि येऊ. गेल्या वर्षी आपल्याला जे भेटलेले भजन वगैरे गाणी वगैरे बोलताना आज परत त्या वर्षी परत ते भेटले आपल्याला. त्यांना आपण जॉईन करू परत. म्हणजे रुद्राक्षाच्या
एवढा लाखाच्या वरती पब्लिक येते त्यांच्यासाठी जेवणाची सोय केली जाते. आणि इथं दुपारनंतर आता कोकम सरबत पण वाटते. म्हणजे जरी एवढे जरी असते माणसं येतात तरी पण सोय खूप असते केलेली असते. काय कधी कधी गैरसोय होते हे आपण पण समजून घेतलं पाहिजे. एवढ्या लोकांना हँडल करणं काय खायचं काम नाही. त्याच्यासाठी खूप साऱ्या समित्या एकत्र येतात. पोलीस प्रशासन वगैरे सर्व एकत्र येऊन हे काम करतात. त्यांचे खरंच धन्यवाद. आणि कोणी पण नियम तोडू नका. इकडे दुसरी मैफिल आहे. चालू झालं आहे फ्रीमध्ये. जेवण पण सर्व फ्रीमध्ये असते. खालून गाडं सोडतात ते सर्व फ्रीमध्ये भेटतं. अजून काय पाहिजे. एवढे लाखोच्या वरती पब्लिक आहे त्यांच्यासाठी सर्व सोय केली आहे. बघा गरमीतनं आता आपले साईड पोवाडे करणार आहे. जय शिवराय. स्वराज्याची केली स्थापना. स्वराज्याची केली स्थापना. स्वराज्याची केली स्थापना. सर्व हिंदूंना सशक्त यवनांना दिला न्याय त्यांनी एकसारखा. दिला न्याय त्यांनी एकसारखा. दिला न्याय त्यांनी एकसारखा. भेदभाव नव्हता म्हणजे एका भ्रष्टाचाराचा फाटा मुरखा. भ्रष्टाचाराचा फाटा मुरखा. भ्रष्टाचाराचा फाटा मुरखा. जय जयकार महाराष्ट्राचा. जयकार महाराष्ट्राचा. शूर शिवबाचा शंभूराजाचा. शौर्य सरसरले रोमारोमात. शौर्य सरसरले रोमारोमात. शौर्य सरसरले रोमारोमात. गातो शाहीर अभिमानात. उदयचा करतो स्वामी महाराज. जय शिवराय. 1:30 वाजले. ह्याला भाईला रिझ्यूम बनवायचे आता रायगडावरती आणि द्यायचे. परत आम्ही नेटवर्क शोधत इथं परत जगदीश्वराची इथं आलो. खूप सारे शाहीर वगैरे भेटते. परत खूप साऱ्या अशा मैफिली आहे त्याच्यामध्ये आम्ही खूप मजा केली. पोवाडे भजनं गाणी खूप मजा केली. आता अजून तरी पण मेन कार्यक्रम सुरू व्हायचा आहे. मतदानी खेळ गडपूजन त्याच्यानंतर वरतून ते हे करते
मैदानी खेळ सुरू आहे. मस्त मसाले भात. सकाळी डाळ भात होता. खातानंतर बोल. मैदानी खेळ बघायला खूप सारी गर्दी झाली. यावेळी 5 तारखेला मग एवढी गर्दी झाली की काय मैदानी खेळ खेळत आहे ते दिसतच नाही. फुल गर्दी आहे. खरंच गर्दी आहे खूप आहे. आम्हाला जागाच नाही भेटत आहे बसायला पुढं. पावसाचं पण वातावरण झालंय. इथं आम्ही बघतो आता मैदानी खेळ बघायला भेटत नाही म्हणून हे बघतो. सजावटीचं काम केलं. 5 तारखेला शिवभक्तांनी पूर्ण रायगड भरून गेला होता. नगरखानाजवळ इथं बसले. महाराज आले की गडपूजन होईल. आत्तापर्यंत मला वाटलं गडपूजन खाली करतात, गडपूजन येते ते थांबले. महाराज आले की मग गडपूजन करते आणि मग होळीच्या माळावर जाते. मग रात्रीचे कार्यक्रम शाहीर गोंधळ वगैरे सर्व काय काय असं. गडपूजन व्हायची वाट बघता बघता माझे तिकडे 2 मित्र झाले. त्यांच्याशी गप्पा मारत मारत कधी वेळ गेला कळलंच नाही. पावसाचं वातावरण झालंय. तिकडे अजून महाराज येत नाही. छोटे महाराज दादा आणि हेच ते 2 मित्र. त्याने माझ्यासाठी तुतारी वाजवली. कृपया टावरला कसलाही स्पर्श करू नका. यानंतर छत्रपती शिवाजी मर्दानी खेळ तयार आहे का? जेवढी होळीच्या माळावर गर्दी तेवढी आतमध्ये खूप काय काय यावर्षी. सर्वोच्च सण कुठला आहे? 6 जून म्हणजे शिवराज्याभिषेक आहे आणि त्याकरता आलेल्या तमाम मराठ्यांचं एका टाळ्यांच्या जोरदार आता सायरनचा कार्यक्रम सुरू आहे. पोवाडे वगैरे मोठ्याने आम्ही एकदम पुढे आले बसायला. सुरू झालं की तुम्हाला
वंदना गाओ गाओ तुम्हाच पै साई वंदना गाओ गाओ 1,000 घेऊन बसल्या नटून सारच नेलं तुझं लुटून 1,000 घेऊन बसल्या नटून साऱ्या कष्टाचं नेलंय लुटून आता गप्प बसून जमायचं ना आले संभाजी राजेन आपल्या तारीख बघा असं त्याच्या मागं पूर्ण टेंट लावले. इकडनं चल इकडनं. आता होळीच्या माळावर आलोय. इकडं हे बघा इकडं गोंधळाला आलाय. अवघ्या गोंधळ सुरू. काही वेळातच आई शिरकाई देवीच्या जागरण गोंधळाला इथं सुरुवात होत आहे. तरी सर्व शिवभक्तांनी व्यवस्थित हातामध्ये मशाले घेऊन कुणालाही विजा होऊ नये याप्रमाणे गोंधळ साजरा करायचा आहे. आता एवढं 6 वर्ष येतोय पण आज खरं अर्थाने असं वाटतं हा खरोखर लोकसोहळा झाला आहे. एवढी गर्दी 5 तारखेलाच आहे, 6 तारखेला खूप होणार आहे. होळीच्या माळावर आई शिरकाई देवीचा गोंधळ रंगला होता. संभाळाच्या तालावर आणि देवीच्या जयघोषात शिवभक्त मनसोक्त नाचत होते. त्याच्याने रायगडात फक्त एकच गोष्ट अनुभवायला मिळत होती, भक्तीचा आनंद. संभाळाच्या तालावर आणि जयघोषाच्या गजरात सगळे शिवभक्त भक्ती रसात तल्लीन झाले होते.
आणि त्या क्षणी मीही स्वतःला थांबू शकलो नाही. आता ड्युटी घेऊन मीही त्या गोंधळात सहभागी झालो. तो नाच फक्त आनंदाचा नव्हता, तर आई शिरकाई देवीप्रती असलेल्या श्रद्धेचा आणि रायगडाशी असलेल्या नात्याचा होता. त्या क्षणी थकवा, चिंता सगळंच विसरून गेलो होतो. फक्त भक्ती, उत्साह आणि देवीचा जयघोष मनात घुमत होता. ह्यावेळी लवकरच सुरू झाले वाटतं सर्व. आता 4:30 वाजताच आम्ही उठले, पाण्यात सदरा वगैरे घातले, वरती जाऊ आणि नगर तिथं जाऊ, नंतर तिकडे नाचू आणि मग आतमध्ये जाऊन पाय पडू आणि मग तसंच जगदीश्वराकडे जाऊ. बघू, पण गर्दी खूप आहे ह्यावेळी. सर्व काही जमतं शूट करायला तर काढू. चलो. कुठे टाकले सांगा तू, तेच बोलते लाईट. सकाळी किती गर्दी आहे. आता जाऊन नगरखान्यात जाऊ. अक्षरशः पूर्ण रायगड पॅक वाटते. जूनची ती सकाळ, ज्या दिवसाची मी अनेक महिन्यापासून वाट पाहत होतो. पारंपरिक पोशाख परिधान करून राजसत्तेकडे निघालो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात झाली आणि मन अभिमानाने भरून आलं. दर्शन घेतल्यानंतर नगरखान्याजवळ येऊन थांबलो. ढोल ताशाचा गजर सुरू होता आणि संपूर्ण रायगड शिवमय झाला होता. यावेळी मात्र मी मनाशी एक निर्धार केला होता. काही झालं तरी नगरखान्यातून उधळला जाणारा गुलाल आणि भंडारा अंगावर घेतल्याशिवाय रायगड उतरणार नाही. आणि मग तो सण आला. जयघोषाच्या गजरात गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण झाली. तो गुलाल अंगावर पडला आणि मनात एक वेगळीच भावना दाटून आली. जणू रायगडाने, शिवरायांनी आणि या सोहळ्याने मला आपला मानल्याची अनुभूती त्या क्षणी मिळाली. त्या गुलालाचा रंग कपड्यावर होता, पण त्याचा ठसा कायमचा मनावर उमटला होता.
काही क्षणापूर्वी ध्वजारोहणाचा ऐतिहासिक सोहळा पार पडला. शहाजीराजांच्या हस्ते भगवा ध्वज आकाशात फडकला आणि संपूर्ण रायगड जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाने दुमदुमून गेला. ढोलताशाचा गजा आणखी जोमाने सुरू झाला. क्षणोक्षणी गर्दी वाढत होती. सोहळ्याचा उत्साह शिगेला पोचला होता. पण वाढती गर्दी पाहता आम्ही लवकर गड उतरण्याचा निर्णय घेतला. पण मन अजूनही सोहळ्यात रमलं होतं. पण आता परतीच्या प्रवासाची वेळ झाली होती. मग आम्ही गड उतरण्यासाठी रांगेत जाऊन उभे राहिलो. पाय उतरण्याची तयारी करत होते, पण मन मात्र अजूनही रायगडवर थांबलं होतं. रायगड सोडत होतो, पण रायगड मनातून कधीच जात नव्हता. रायगड कधीच मनातून जात नव्हता.
शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. 9:30 वाजता लाईनीत उभं होतं. आता 4:30 झाले. खूप गर्दी होती, बेकारवाली गर्दी होती, बेकार. फुल चेंगरी झाली इथं बाजारपेठ जवळ. आहे एकामेकांना समजा ज्याच्याकडे पाणी होतं ते एकामेकांना देत होते. हे बघा मग दर खाली झाला आता. पाणी द्यायचं ना पण किल्ल्यावर बघा व्हिडिओ बनवतो. आता इकडे पनवेलला पोचलोय जस्ट. आता इथं हॉटेलला थांबलो आणि आता खातो जरा आणि मग नंतरला घरी जाऊ. तरी पण जाम गर्दी होती, कायच व्हिडिओ काढायला भेटला नाही. आणि भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.